सगळे आलेले आहेत त्यांच्यासाठी आपली एक साथी जी आहे सुरुवा महाराष्ट्रातली पहिली संबळ मालिका एक निर्धारात्मक ते गाणं आहे ते घेईल आपण सकाळी त्याच्या आमच्या बाबी म्हणायचे साथी सर निर्धार गीत आहे सादर करते मी एक कोण म्हणणार आहे तुमचा निर्धार एक निर्धार गीत असल्यामुळे आवाजामध्ये तशीच धार पाहिजे तसे शब्द आहेत नीट ऐकायची आहे मी जसं म्हणते रिपीट करायची तुम्ही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे की याद त्यांनी हे गले सारे सखे पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे बसणार नाही छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे वाचार दिंडी एकही निघणार नाही आज ते आमचे पराभव पदवितो आम्ही उद्यासव विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही तो घरी बसणार नाही आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाचे नियोजित वक्ते सर्व आलेले आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सहभाग घ्यावा आणि स्थानामध्ये व्हावं पुढे बसण्यासाठी सतरंज्या ठेवलेल्या आहेत जर मागे बसायला जागा नसेल तर कृपा करून शांतपणे पुढे येऊन बसू शकता आपण कारण की 1.5-2 तास शांतपणे आपल्याला विचार मंथन करायचा आहे मी या डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकर विचार निर्धार सभेचं प्रास्ताविक करण्याकरता ठाण्यातील विविध समतावादी पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने या प्रक्रियेचे संयोजक आणि 5व्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे निमंत्रक ॲडव्होकेट कोचेवाड यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी निर्धार सभा आयोजित केली आहे. या निर्धार सभेसाठी उपस्थित
सन्माननीय पुष्पा भावेताई और विचारवंत सन्माननीय निखिल वागळे संपादक आजमेर लोकमत या ठाण्यातील आजकालच्या प्रतिनिधी असे मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णीजी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या वरिष्ठ भगिनी सन्माननीय वंदनाताई शिंदे, आपण सर्व उपस्थित परिवर्तनवादी चळवळीमध्ये बांधिलकी मानणारे बंधू आणि भगिनी, आजच्या या निर्धार सभेचं आयोजन आणि ही निर्धार सभा अशा पद्धतीनं आपल्याला घ्यावी लागेल ते स्वप्नातही आपल्याला कधी वाटलेलं नव्हतं. ज्या भारतीय संविधानाने, ज्या लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, आपली मतं व्यक्त करण्याचं, आपले विचार व्यक्त करण्याचं, शासनाकडे आपल्या मागण्या सदस्य मागण्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा आपण वापर करत असताना एका अत्यंत शांततामय अनुसर पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनासारखी चळवळ या महाराष्ट्रामध्ये राबवत असलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जो काय कुणाचा अत्यंत निर्भूत प्रकार घडला तो निंदनीयच आहे. परंतु त्याचा शोक आणि दुःख आता उगाच आपण न बसता काही निर्धार करायची गरज आहे. गेल्या 30-35 वर्षापूर्वी सगळ्या संघटनांमध्ये जी एकजूट होती, आग्या मोहाळासारखं आपत्तीग्रस्त काळामध्ये एकत्र येण्याची जी काही भावना होती ती दुर्दैवाने आजकाल थोडीशी थांबली गेलेली आहे. त्याचा परिणाम असा होतो की प्रतिगामी शक्तीची ताकद वाढलेली दिसते, त्यांचं मनोबल वाढत चाललं आणि आपल्या निष्क्रियपणाचा हा एक परिपाक म्हणून आपण त्याचा बोध कुठेतरी घेतला पाहिजे. आणि या निर्धार सभेच्या माध्यमातून आपण सर्व लोकशाही मानणारे लोक, संविधान मानणारे लोक, समविचारी लोक, परिवर्तनवादी चळवळीची बांधिलकी मानणारे लोक यापुढे एकसंघरित्या होऊन एकत्रित होऊन आपल्याला कार्यरत राहायचं अशा प्रकारचा एक निर्णय आपल्याला करायचा आहे. एक नरेंद्र दाभोळकर त्यांनी अत्यंत ठारपणे आपल्यातून संपवला असला तरी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये नरेंद्र दाभोळकर आता अवतरले पाहिजे, आले पाहिजेत, आपण ते झालं पाहिजे. मी नरेंद्र दाभोळकर या भावनेतून आपल्याला कामाला लागलं पाहिजे ही जाणीव, ही भावना आपल्यामध्ये निर्माण करून काहीतरी काम करावं या उद्देशाने या निर्धाराचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून आज या देशामध्ये कशा शक्ती वाढत आहेत, त्यांना पाठबळ कोणाचं आहे याचा आपल्याला सगळ्याला अंदाज आहे. आपण या निर्धार सभेच्या माध्यमातून हेही म्हणतोय की 4 गुन्हेगार पकडायचे, जे गुन्हे आहेत त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल करायचे, ते सुट्टी का शिक्षा होती तो वेगळा भाग आहे. परंतु या घटनेच्या पाठीमागचे मुख्य सूत्रधार आहे, जो ब्रेन आहे, जी मनी बँक आहे, त्याचा शोध लागण्याची आणि त्याचं पूर्ण मूळ खणून काढण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. या निर्धार सभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा या संयोजन समितीच्या वतीनं आपल्याला नम्र निवेदन आहे की आपण पुन्हा एकदा आपल्या एकजुटीची, एकसंघपणाची आणि समविचारी संघटनाची पुनर्बांधणी करून आपण या कार्यक्रमानंतर केवळ हा कार्यक्रम निर्धार सभेचा कार्यक्रम हा शेवटचा नसणार आहे, तर ही आपल्या एकजुटीची, एकसंघतेपणे काम करण्याची आपण सुरुवात या निर्धार सभेच्या माध्यमातून करतोय आणि ती केली पाहिजे असं आपल्याला माझं नम्र निवेदन आहे. एक महत्वाची गोष्ट, कालच आपल्या या चळवळीमध्ये आपल्याशी संबंधित असलेले आपले कार्यकर्ते प्रदीप इंदुरकर यांच्यावर पोलिसांनी जो प्रसंग ओढून आणला, त्यांना जी मारहाण झाली, 24 तास झाले तरी काही तक्रार कशी नोंदली गेलेली नव्हती. आज आम्ही डीसीपींना भेटल्यानंतर ती तक्रार त्यांना नोंदवून घ्यावी लागली.
आणि हा जो ही जी घटना आहे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा तो प्रचंड मोठा एक हल्ला आहे आणि ती कायद्याचं रक्षण, शांतता आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणाऱ्या यंत्रणेकडून व्हावं. आणि सगळ्यात पोलीस यंत्रणेला दोष देत नाही होते, तर त्यात काही अशा विपरीत मनोवृत्तीची जे लोक आहेत त्यांना कुठतरी चाप बसला पाहिजे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, त्याच्या बदल्या झाल्या पाहिजे, त्याच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी तर आपण करतोय. पण इंदुरकरांच्या संदर्भात मारहाण झाली तिचा तीव्र निषेध ती निर्धार सभा करतो. आपल्याला जास्त वेळ घेऊ इच्छित नाहीये, कारण आपण या संदर्भामध्ये विचार करण्यासाठी आणि आपण तो निर्धार करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. एकसंघ होण्याचा निर्धार, एकत्र काम करण्याचा निर्धार, प्रतिगामी शक्तीला तोड देण्यासाठी लढण्याचा निर्धार, हा निर्धार करण्यासाठी जे आपण वचनबद्ध या ठिकाणी होण्यासाठी आलेलो आहोत, त्याबद्दलचे शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर छोटीशी ते प्रतिज्ञा जी आहे ती मंगू आपल्या समोर म्हणणार आहे, त्याच्याबरोबर आपल्यालाही म्हणायचं आहे. मी या कार्यक्रमाचं याची घटना घडली डॉक्टर दाभोळकरांची दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी धरण्याचा कार्यक्रम घोषित केला, त्यालाही असाच प्रचंड उत्साह आपण दिला, प्रतिसाद दिला. आणि आजही या निर्धार सभेला आपण प्रचंड प्रतिसाद दिला. आणि पुन्हा सतत जी काही मुवमेंट आपण चळवळ चालवणार आहोत त्याच्याही मध्ये तुमच्या सहभागाची आम्हाला गरज आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जे काम केले, कारण मीही त्या चळवळीमध्ये गेल्या 35 वर्षापासून कार्यरत आहे. नरबळीची 2-3 प्रकरणं माझ्या समाजाच्या लोकांना नरबळी, विहिरीला बळी दिला गेला होता, घर बांधताना बळी दिला गेला होता, असे 2-3 बळी माझ्या समाजातले दिले गेले होते. त्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केले, तपास CID दिला, पण 101 साक्षीदार मिळू शकला नाही. आणि साक्षीदार न मिळाल्यामुळे ते बळी देणारे लोक सही सलामत सुटले. आणि ही पद्धत असल्यामुळे समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आणि अंधरूपी वाढत आहेत त्याला विरोध करण्यासाठी, त्याला साथ बसवण्यासाठी जो जादूटोणा विरोधी विधेयकाचा मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर करत होते, तो विचार मान्य नसणाऱ्या प्रवृत्तीने जो हा घाण हल्ला करून आपल्या एका अत्यंत अहिंसक मार्गाने, शांततेच्या मार्गाने विचार प्रवाह समाजामध्ये रुजवून ते थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या साथीचा अंत यांनी केलेला आहे, त्याचा पुन्हा एकदा मी निषेध करून आपले हृदयाचे धन्यवाद. सुन्नपणा आला कार्यकर्त्यांमध्ये, अजूनही कार्यकर्ते व्यक्त करतायत. परंतु आम्ही जेव्हा बसलो धरण्याच्या वेळेला त्यावेळेला ही पण एक भावना व्यक्त झाली की आता शोक करण्याची वेळ नाहीये, तर निर्धार करण्याची वेळ आहे. आणि महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचा तोच पडसाद तुमच्या कानी आला असेल की कुठेही शोक सभा फार झाल्या नाही, तर लोक आता आम्ही दाभोळकर असा निर्धार करून निर्धाराला लागले. म्हणून आजच्या सभेमध्ये देखील आम्हाला हीच अपेक्षा आहे. पुष्पाताई, आनंद नाडकर्णी आणि निखिल यांनी या दृष्टीने काय करता येईल याची मांडणी करावी. आणि कोचेवाड म्हणाले त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण त्याचा कसोशीने पाठपुरावा करावा. मी सुरुवातीला आमंत्रित करतो माननीय पुष्पाताई भावे यांना. पुष्पाताई. सन्माननीय विचार मंच, बहिणींनो आणि भावांनो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाल्यानंतर आपल्या विरोधकांची एक अपेक्षा अशी होती की आपण खूप विचलित व्हावं आणि म्हणून ती अपेक्षा जी आहे ती आपण पुरी करायची नाही. आपण विचलित झालो आहोत का, त्याला होय असं उत्तर आहे. पण त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि ते बाहेर पडताना हाती हात असणं हे महत्वाचं. डॉक्टर दाभोळकरांचं जे कार्य आहे त्या कार्याचा जर विचार केला तर आपल्याला हा खुनाचा कट ज्या कुणी रचला त्यांनी का रचला असेल याचं एक कारण चटकन जाणून. दाभोळकरांचा कोणत्याही प्रश्नाविषयी जो युक्तिवाद असेल तो इतका बांधीव असेल, त्याची तर्क पद्धती इतकी चोख असेल की त्यांच्याशी चर्चेला बसल्यानंतर
त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं लोकांना कठीण व्हायचं. अनेक अशा प्रकारचे जे वादसंवाद सभांमध्ये झाले, दूरदर्शनवर झाले, त्यामध्ये